हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, मी इकडे धुळ्याच्या साईडला आलो होतो आणि यावर्षी तुम्हाला माहितीच आहे मॉन्सून थोडा एक्सटेंड झालेला आहे. सो विचार केला की इकडे काही मॉन्सूनसारखं काही प्लेस आहे का. आणि खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात एक प्लेस होती धनेरांबळी नावाची. तर मी विचार केला की चला आता मॉन्सून सीझन पण आहे आणि तिकडं पण आपल्याला निसर्ग अनुभवायला मिळणार आहे, कारण ते ऑलमोस्ट महाराष्ट्र गुजरात बॉर्डर जवळच आहे ते ठिकाण. आणि जसं मी एक्सपेक्ट केलं होतं की निसर्गाचं सौंदर्य तिथे खूप खूप सुंदर होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं जाण्याचं मेन रिझन म्हणजे मला तिथे कन्हैयालाल महाराज यांचं दर्शन घ्यायचं होतं, कारण ते एक जागृत स्थान आहे. त्यामागे एक मोठी आख्यायिका आहे की एका राजाला ती मूर्ती घेऊन जायची होती मुल्लेरून सौराष्ट्राकडे, आणि जात असताना रस्त्यात त्याने विश्रांतीसाठी एक स्टॉप घेतला होता धनेरांबळी या गावाला. आणि ती मूर्तीची जी पालखी होती ती खाली जमिनीला टेकल्यामुळे तिथून ती मूर्ती हालत नव्हती. खूप हत्ती घोडे लावून खेचण्याचा प्रयत्न केला पण ती मूर्ती तिथे हालत नव्हती. म्हणून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथेच केलेली आहे. आणि भगवान स्वतः त्या राजाच्या स्वप्नात आले होते, त्यामुळे या जागेला खूप जागृत स्थान असलेलं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सो तिथे आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. मंदिराची जे काही रिनोव्हेशन आहे त्याचं काम चालू आहे. पण खूप सुंदर मूर्ती आणि खूप सुंदर दर्शन तुम्हाला तिथे मिळतं. मी सजेस्ट करेल की जेव्हा केव्हा तुम्ही त्या भागात जाणार किंवा ह्या जागेवर जाण्यासाठी स्पेशली जरी निघाले, कारण तुम्हाला त्या तीर्थक्षेत्राजवळ एक अलालदरी नावाचा एक स्पॉटसुद्धा आहे. म्हणजे तुमचे सेम ट्रिपमध्ये 2-3 गोष्टी कवर होतील. दर्शन पण होईल कन्हैयालाल महाराज यांचं आणि तुम्हाला अलालदरीचा नैसर्गसुद्धा अनुभवायला मिळेल. सो तुम्ही कन्हैयालाल महाराज यांचं मूर्ती आता आम्ही पोचलो होतो गाभाऱ्यात, तुम्ही बघू शकता आता कॅमेरामध्ये. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच तिथून गाडी काढली आणि अलालदरीच्या दिशेने जायला निघालो. मॉन्सून सीझन मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ह्या ठिकाणी जायचं असेल तर मॉन्सून सीझनमध्येच व्हिजिट करा. तिथे भरपूर प्रकारचे सत्यनारायण पूजा किंवा काही अभिषेक अशा पूजा चालूच असतात कायम वर्षभर. आणि तो मंदिराचा परिसरही खूप सुंदर आहे. तुम्हाला त्या मंदिराची आख्यायिकासुद्धा वाचायला मिळेल त्या परिसरात. आणि मॉन्सून असल्यामुळे सगळीकडे असं हिरवंगार वातावरण होतं. रस्ताही खूप सुंदर वाटत होता त्यामुळे. आणि अगदी 4 किलोमीटर अंतरावरच तुम्हाला अलालदरी हा स्पॉट आहे. खूप सुंदर स्पॉट होता, खूप फोटोजेनिक स्पॉट होता. तुम्ही आता व्हिडिओत बघू शकताय. मला खरंच वाटलं नव्हतं की धुळे किंवा त्या परिसरात एवढा सुंदर स्पॉट असेल मॉन्सून सीझनमध्ये. खूप छान वाटत होतं तिथे. म्हणजे आपल्याला जसं इगतपुरी किंवा कसारा साईडला वाटतं, भंडारदरा साईडला वाटतं, त्या लेवलचाच तो निसर्ग अनुभवायला मिळत होता. म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही मॉन्सून सीझनमध्येच इथे व्हिजिट करा. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा.